नवी मुंबई ट्रान्स हार्बर लाईनवर तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे लोकल उशिराने धावतात। पनवेलवरून ठाण्याला जाणारी लोकल ही नेरूळ इथं तांत्रिक बिघाड झाल्यानं बंद पडली आहे। प्रवासी रेल्वे रुळावरून कामाला निघालेले आहेत। प्रवासी आता रेल्वे रुळावर उतरलेले आहेत आणि रेल्वे रुळावरून चालत ते आपल्या कामाच्या ठिकाणी निघालेले आहेत। खरं तर कामावर जाणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी समस्या असते, ही मोठी अडचण असते, हा मोठा प्रॉब्लेम असतो। रेल्वे थांबली की नागरिक थेट रुळावर उतरून आपल्या कामावर निघतात। ही दृश्य आपण पाहतोय नेरूळ परिसरामध्ये रेल्वे तांत्रिक कारणामुळे थांबलेली आहे, बिघडलेली आहे। त्यामुळे आता हे नागरिक थेट रस्त्यावर उतरून आपल्या कामाकडे जायला निघालेले आहेत। दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर रेल्वे लाईनवर तांत्रिक बिघाड झालेला आहे। ट्रान्स हार्बर या लाईनवर तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे रेल्वे थांबली। रेल्वे थांबल्यामुळे नागरिक रेल्वेतून उतरलेले आहेत आणि रुळांवरून आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून निघाले। एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर ट्रान्स हार्बर लाईनवर काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्या नागरिक हे रेल्वे रुळावर उतरून आपल्या कामाच्या ठिकाणी जातात। प्रतिनिधी अनिल काकडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। अनिल, खरं तर असं फार क्वचित घडतं की रेल्वे बंद पडली आणि ती इतका वेळ बंद पडली आहे की नागरिकांना रुळावर उतरून आपल्या कामाच्या ठिकाणी जावं लागतंय। किती वेळापासून रेल्वे बंद आहे? कधीपर्यंत हा तांत्रिक बिघाड निकाली लागू शकतो? नक्कीच विक्रांत, ठाण्याच्या दिशेने जाणारी जी ट्रान्स हार्बर मार्गिका आहे, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर नेरूळ या ठिकाणी ही ट्रेन बंद पडलेली आहे। मागील पाऊण तासापासून ही ट्रेन याच ठिकाणी उभी आहे आणि काही वेळातच या ठिकाणी जो तांत्रिक बिघाड आहे तो दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। मात्र एक हे चांगलं की आज रविवार असल्यामुळे लोकांची संख्या फार कमी आहे, तरीही ही लोकल बंद पडल्यामुळे लोकांना पायी आपल्या पुढच्या स्टेशनवर जावं लागत आहे। विक्रांत, बरं, या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय नागरिक रेल्वे रुळांवर उतरलेले आहेत। रेल्वेकडून काही अनाउन्समेंट केली जाते या परिसरामध्ये, किती वेळात रेल्वे सुरू होईल किंवा रुळावर उतरू नये, रुळावर न उतरता दुसरा काही पर्यायी मार्ग रेल्वेकडून सुचवण्यात येतोय, असं काही घडतंय? नक्कीच या ठिकाणी नेरूळ स्टेशनहून जवळच आपलं जुईनगर स्टेशन देखील आहे। या स्टेशन पासून ज्या ठिकाणी रेल्वे बंद पडलेली त्या ठिकाणी, त्यामुळे त्या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने आणि पुढे सानपाड्यावरून ठाण्याच्या दिशेने जाणारी दुसरी जी मार्गिका आहे त्या ठिकाणचा लोकांनी वापर करावा असं रेल्वेकडून सांगण्यात आलंय आणि तसंच त्याचबरोबर रेल्वेचे जी तांत्रिक बिघाड आहे तो दुरुस्त करण्याचं काम देखील सुरू आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। हे नागरिक रेल्वे रुळावर उतरलेले आहेत। रेल्वे बंद पडली म्हणून नागरिकांना रेल्वे रुळावर उतरून त्या रुळांवरून चालत पुढे जावं लागतंय, कारण कामावर पोहोचण्याची घाई असते आणि त्यामध्ये मुंबईकर हे आपला जीव धोक्यात घालून सुद्धा रेल्वे रुळावर उतरून आपल्या कामाच्या ठिकाणासाठी निघाले।